हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आता तयारी करून झालेली आहे, ह्याला जातो आहे सकाळी दर्शनाला. बाबांनी सगळे केले, मी आणि आई आहोत. आता ते आम्ही जाणार, गर्दी नसेल तोपर्यंत होईल दर्शन नीट, बघू आता. सो आता जाऊन भेटते तुम्हाला. हॅलो गाईज, दर्शन घेऊन झालं आहे. मी व्हिडिओ नाही करू शकले, म्हणून बाहेरचा व्हिडिओ केला तो टाकेन, कारण की गर्दी होती त्यामुळे व्हिडिओ करायला मिळाला नाही. आता भेटू तुम्हाला नंतर. तिथं प्रॉफिट चालू होईल थोडा वेळ, भेटेल. मस्त ताजी भाजी इथे, वांगी आणि घेते आई. सो गाईज, आता मी निघालो बॅग आणि घेऊन. तर मला भेटते नंतर. मोठा ब्रिज आहे बघा. एवढी भारी आहे बघा ना, एवढी मोठी आहे. तिकडचं काय दिसतंय? आम्ही इंडिया शहरात आहोत. नाश्त्याला आलो आहे आता. पुढे जायचं, नाश्ता करून परत निघणार. भेटते तुम्हाला. हॅलो गाईज, आता मी खाऊन पिऊन मस्त निघालो परत औदुंबरला. आता गाडीला किती मिनिटं आराम दिला आपण? अर्धा तास आपण आराम दिला. आता औदुंबरला अर्धा तास आराम होईल, पण अर्धा आराम होईल. मग नाही मात्र डायरेक्ट रात्री थांबेल अर्धा तास. आता आम्ही महाराष्ट्रात आलेलो आहोत, कर्नाटक सोडून. आणि गाणे ऐकतोय स्वर्गात आकाशगंगा. डाळिंबाची ती डाळिंब डाळिंबाचं झाडं लावलेली तिथे. द्राक्षाची गेली पाठीमागे ती शेतकऱ्याची विसरले मी. गाडीच्या पुशिंगला मारू मिळाली मला पुढे मी दाखवते. ही बघा द्राक्षाची काय, तू काहीतरी बोलली. बाग म्हटलं मी. बाग, मी दुसरं एक म्हणून मी गप्प बसले. दुसरं काय म्हणतात काय? द्राक्षाची बाग शेती बाग ते आम्ही असंच म्हणणार. तर गाईज, हे बघा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गाईज, तुम्हाला नदी दाखवते. कुठली आहे? हां, ते बंद करा. काय मगरी येते कृष्णा मगरी येतात म्हणून जाळ्या टाकले आतमध्ये. हॅलो गाईज, आधी इथे परमिशन नव्हती व्हिडिओ काढायची, पण काकाने विचारली तर आता परमिशन आहे व्हिडिओज आणि फोटोज काढायला. सो तुम्हाला पण ते दर्शन दाखवलं मी, कारण की तुम्हाला गाणगापूरचं दर्शन दाखवायला मिळालं नाही. तुम्हाला मी हे दाखवलं. किती शांत वाटतं इथे. तुम्हाला परिसर पण दाखवते किती शांत येतो. एक नंबर आहे मंदिर सुद्धा, आणि एवढं शांत वाटतं ना इथे. गर्दी पण जास्त नाही आहे, सगळं आहे. हे वटवृक्ष, ही माझी आई ते का
असं आहे. हे बघा श्वान पथक. तर दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालोय. तर जाणार आम्ही वाडीला, तिथून मग जाणार घरी कणकवलीला. तर आत्ता एक गंमत झाली. आम्ही बसलो होतो इथे म्हणत आणि काकांच्या याच्यानं लाडू होता तो घेऊन माकड पळालो. भारी होता. तर इकडे घेऊन गेला माकड आणि असे म्हणजे देत नव्हते ना सगळ्यांचं झालं काय नक्की. घरावर जाऊन तिथे फोडून बिडून खात होता लाडू मस्त. आणि व्हिडिओ पण मी टाकला आहे, बघितलात ना. असं आहे. आता गर्दी व्हायला लागली. आमचं दर्शन चांगलं झालं, कोणी नव्हतं तेव्हा. आणि आता एक एक गर्दी व्हायला लागली. दत्तगुरूंची लीला पाहिली. तर मला नंतर भेटेल. आता आम्ही सगळे जातोय गाडीकडे. आता जाणार वाडीला. मंदिर चांगलं आहे, प्रश्न कोरीव काम वगैरे भरपूर केलेले आहे, पण त्या मूर्त्या सगळ्या तोडल्या आहेत. भरपूर झालं. आम्ही आलेलो आहोत आता मंदिर. काय गाणगापुरात कुठे? नृसिंहवाडी. इथे आम्ही आता प्रवेश करणार आहोत. आणि इथे थांबलेलो आहोत त्यांच्या चेकपोस्टसाठी. हॅलो गाईज, आम्ही आता आलेलो आहोत. पार्किंग केलेली आहे गाडी. आता आम्ही जातो. आता आम्ही आलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो वाडी. खूप दिवसांनी आले मी. त्याच्या आधी लास्ट आय थिंक मागच्या वर्षी नोव्हेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये आलेले दिवाळी. नको तर तुम्हाला नंतर भेटते. गुरुवार असल्यामुळे गर्दी तर खूप आहेच. बघू आता कसं काय ते. हे नवीन केलं, मी आलेच नव्हते इथे. त्यानंतर गर्दी बघा गाईज दर्शनासाठी. हां कृष्णामाई जत्रा. आम्ही जरा होय. नाही नाही खूप कव्हर केलं नाही. नाही बघा पूर्ण. फास्ट केलं. हॅलो, आता मी आलेलो आहोत करून दर्शन. इकडनं जाणार ना? त्यामुळे कागद भर घे. मला भेटते थोडंसं डिस्कशन नाही चाललं त्यांचं. हॅलो गाईस, आता आम्ही निघालो परत घरी जायला. तर भेटू तुम्हाला नंतर. तिकडून आहे तर आता सगळं वाडीतनं सगळं दर्शन घेऊन आम्ही आता निघालेलो आहोत. झाला प्रवास सुरू आमचा कणकवलीच्या दिशेने. आता सगळीकडे कमळच आलंय ना. खा तिकट फुलवा कमळ. गाईस, तर आम्हाला झालाय विषय असा की
काही आम्हाला कमी बोलले म्हणते अरे कसं जो रोड आम्ही रोज कायम जातो ना तो रोड बंद आहे, त्यामुळे आम्ही दुसऱ्या रोडने जातोय आणि आम्हाला कर्नाटक सोडत नाही, आम्ही कर्नाटकमध्ये परत आलो आहे. तो कालचा रोड विकला लोकांनी आम्हाला बघायला किती लांब पडेल. आणि 8:17 झाले आता, बघू आता घरी किती वाजता पोहोचतो. यांची मजा मस्करी मस्त चालू आहे. परतीचा प्रवास पण मस्त झाला पाहिजे, लक्षात राहिला पाहिजे म्हणून मी एसी मजा मस्ती करतोय. सो भेटू नंतर. 30 किलोमीटर काय मला पहिले वाटलं ते काका की काढणं उरतो बघतो ते हे. हॅलो गाईज, तर त्या दिवशी आम्ही आलो रात्री 11:30 वाजता आणि नंतर मग काही व्हिडिओ करायला मिळालाच नाही, मग झोपलो. तर आज करते मी शूट. तर एकंदरीत प्रवास खूप चांगला झाला, दमायला पण एवढं नाही झालं, फ्रेश वाटत होतं. आणि दत्तगुरूंना बघितल्यानंतर दिसते, त्यांना बघितल्यानंतरच फ्रेश वाटतं. तिथे गेल्यानंतर मग एक नवीन ऊर्जा येते काम करायला, तेही झालेलं आहेच. तर वर्षातनं एक ट्रिप तरी अशी असावीच जे आध्यात्मिक असेल. तर असं आहे. आणि तुम्हाला जर माझे सगळे पार्ट्स आवडले असतील ट्रॅव्हलचे तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, कमेंट पण करा की कसं वाटलं. नेक्स्ट टाईम परत मी ते तसे ब्लॉग्स रेडी करेन. बाय.